ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सर्वांगी सुंदर अतिशय दुराची कंठी जळके माणुका फळाची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशर. हिरे जडित मुक्त शोभतो बरा रुंजून तीन पुरे क्षणी भागया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सर्वे मात्रे मान कामना स्फूर्ती. जय देव सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम गणपती बाप्पा मंगल मूर्ती. राज्यातच नाही संपूर्ण देशामध्ये आज जो आहे आपला लाडका बाप्पा घरोघरी बसला आहे. सेलिब्रिटीच्या घरी असो की आणखी नेत्यांच्या घरी असो, पण आज अमरावतीमध्ये आपण अशा एका घरी आहोत ज्याची ओळख द्यायची गरज नाही. तोच बिग बॉस विजेता शिव ठाकरेच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे. मखर मस्त सजवला, त्यामध्ये बाप्पांची सुंदर मूर्ती आणि मूर्ती आणण्यापूर्वी बाप्पांना मोठ्या जोशात जल्लोषात उत्साहात वाजत गाजत या ठिकाणी शिव ठाकरे आणि त्यांच्या मित्रमंडळांनी या ठिकाणी आणलं. शिव ठाकरे मुंबईत जरी असले तरी बाप्पांच्या स्थापनेसाठी ते जरूर आपल्या मायमाऊलीच्या गावात म्हणजे अमरावतीमध्ये येतात आणि या संपूर्ण उत्सवात त्यांचं एक वेगळंपण असतं. शिव ठाकरे म्हणजे एक वेगळं रसायन आहे. शिव ठाकरे म्हणजे बाप्पांच्या या संपूर्ण तुमच्या जे धागेदोरे आहेत कसे जुळलेले आहेत? जसे सर्वांशी जुळले असतात. आपण मंदिरात जातो आणि जिथे शांतता नाही मिळत ती अशी जागा आहे की जिथे शांतता मिळते ती एकुलती एक आपली बाप्पाच्या चरणी आपण जेव्हा डोकं ठेवतो. मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी मोठे कामं असू द्या जे होत नसेल मला खूप शांतता वाटते. तर ते कनेक्शन माझं खूप वर्षापासून आहे आणि मला जे काही मी आहे आज ते बाप्पामुळे. मुंबईत जरी कर्मभूमी असली तरी जन्मभूमीत आपल्या मायमाऊलीच्या आपल्या मातीतल्या गणपती स्थापनेच्या दिवशी तुम्ही काही असो कुठेही असा या ठिकाणी येता. नेमकं इथलं कनेक्शन काय वाटतं? इथे मी मोठा झालो आहे. इथे छोट्या गोष्टी मला लहानपणी खूप आठवणी आहेत तिथे आणि मेन म्हणजे आपले आई बाबा माझी फॅमिली इथे. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा त्यांच्यासोबत तुम्ही सेलिब्रेट करता बाप्पाचा उत्साह बाप्पाचं आगमन तर ती मजा वेगळी आहे आणि त्यांची सेवा होते बाप्पाची. मला खूप भीती वाटते म्हणजे बाप्पा फक्त आणणं हीच गोष्ट नसते. जेव्हा तुम्ही त्यांची सेवा करू शकता ना तेव्हा ते पूर्ण गोष्ट होते. नाही तर कधी असं होतं की आपण मुंबईत असतो किंवा कुठल्या मोठ्या शहरात असतो एकटे राहतो बाप्पा आणतो आणि मग त्यांची सेवा नाही होऊ शकत. मग दुर्वा असू द्या हार असू द्या आरती असू द्या. तर मला असं वाटतं इथे असल्यावर माझं काम थोडं सोपी होऊन जातं की आई आजी असते ती सेवा नीट करते. मला ज्या गोष्टी कळत नाही त्या करतात तर मला मजा येते. म्हणून पुढच्या 10 दिवसाचं नियोजन कसं असेल? 10 दिवस मजा आहे आमच्या घरी. महाप्रसाद आहे, काल भजन झालं, हरतालिकाची पूजा होती, खूप मजा झाली आणि बड्डे आईचा आज 2 दिवसांनी माझा आहे. तर 10 दिवस असं समजा मजाच मजा आहे. आशाबाई मला एक सांगात की संपूर्ण या 10 दिवसात नियोजन कशा पद्धतीचं असते? काय होतं? मखर कसा सजवला? मखर तर मी हेल्प घेतली आहे. डेकोरेशनवाले जातात जे पहिले आधी मी जेव्हा इथेच राहायचो ताई फ्री राहायची मी राहायचो तर आम्ही दोघं मिळून करायचो.
मॅक्स ताई करायची खरं सांगू तर. मी सामान आणायचं काम करायचो, पण आता मला हेल्प करतात मित्र डेकोरेशनसाठी. पण 10 दिवस समजा की भजन असते, मध्ये खूप लोक रिलेटिव्ह येतात, माझे मित्रमंडळी येतात भेटायला, महाप्रसादाला तर येतात तसे 10 दिवस येतात. तर 10 दिवस समजा ना की दिवाळी आपली दुसरी दिवाळी जो उत्सव आहे तो 10 दिवस माहीत नाही पडत आपल्याला कसे जाते. मोदक कोण बनवणार? मोदक आईच बनवतात. आईच्या हाती जेव्हा आईच्या हातचे जेव्हा मोदक मिळतात ना तेव्हा त्याला टेस्ट येते. नाही, म्हणजे मला एक सांगत की नियोजन जरी तुमचं असलं तरी तुमचं म्हणणं आईचं असं म्हणणं होतं की आता पुढच्या वर्षी काही ना काही 2चे 4 झाले पाहिजे. अच्छा, आई भोडी असते आपली. जेव्हाही आपण त्यांना वाटतं की मोठं झाल्यानंतर लवकर 2चे 4 झालं पाहिजे. मध्ये मेन असं करिअरही महत्त्वाचं, आणि त्या गोष्टी अशा आहेत ना की ज्या वेळेला व्हायच्या आहे त्यावेळेला होतात. तर त्याची वाट नको बघायला. मी माझं काम करतोय छान मस्त, माझं करिअर सुरू. देवाकडे काय बाप्पाकडे काय साकडं घातला त्याच्या? नाही, साखरांनी बाप्पा द्यायचं ते बरोबर देते, आणि ते आता 1 वर्षात देईलच. मग पुढच्या वर्षी मखर सजवायला बाप्पांच्या संपूर्ण हा माझी सुनबाई सुनबाई हा, नक्की ठरवलं तुम्ही? ठरवलं, पक्का आहे. हा, पाहून ठेवली का? पाहून ठेवली. हा, काय काय शिव काय पाहून ठेवली रे? हे आमच्या गावची आई आहे, टिपिकल आई. हिला लग्नासाठी कोणी विचारलं की अरे शिवचं लग्न कधी, तर ही हसून सोडत नाही आजकाल. तर म्हणजे आता लग्न करावं लागेल, तर हिच्या माइंडमध्ये ते सुरू आहे. तर याचा अर्थ असा नाही की होणंच आहे. आणि हिचं स्वप्न असं मी ब्रह्मकुमार, कदाचित मी ब्रह्मकुमारी बनू शकतो. माझं फील्डच अशी आहे, तर हे माझ्या हाती नसतेच. ही भोडी आई आहे माझी गावाची. सगळं काय मला सांग, सगळं मागे लागतील लग्नाच्या. कोणतीच आई मुडी नसते बरं. हा, आईला सर्व समजते कधी कोण्या वेळेला काय करावं लागते, तर ते आम्ही करणारच. आणि आम्ही मुली पायन चालू केल्या. 1 वर्ष लागो का 2. या वर्षी गणपती, पुढच्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी, पण शक्यतो आम्ही पुढच्या वर्षीच्या गणपतीला तुम्ही मगाशी म्हणलात की शिव आता माझ्याकडनं होत नाही रे जास्त, 2चे 4 झाले पाहिजे. तसं नक्की आहे ना. कधी म्हटलं तू तुझ्याकडनं होत नाही? ही बाई ताई आहे, आजी आहे माझी, नाही, ही बायको आहे. 10 नोकर असले तरी घरातली लक्ष्मी ते लक्ष्मी, घरातली लक्ष्मी ते लक्ष्मी. त्याच्यामुळे मला आता सून आणणं आवश्यक आहे, आणि मी आणणारच आहे. आणि तेही त्याच्या पसंतीनं आणणार आहे की बाबू ही मुलगी आहे आणि ही पसंत कर. त्याच्यानं पसंत नसली तर मी मनानं कधीच नाही करणार. शिव 1 मिनिट. चला आता करू द्या मला पूजा. शिव नाही, तुम्ही ह्या गोष्टी नाकारू शकत नाही आता की आईने म्हटलं आईची इच्छा आहे तीच करेल मी नक्की, पण मला नाही वाटत ती होऊ शकते. माझी फील्ड वेगळी आहे आणि आई खरंच गंमत करते. यावर्षी आईची इच्छा आहे, बाबांची इच्छा आहे, ती 5-6 वर्षापासून आहे, आणि माझं करिअरच 5-6 वर्षापासून सुरू आहे. तर मला वाटतं ते तो शब्द लकी आहे माझ्यासाठी. आईने जेव्हाही लग्नाचं बोललं मला काही ना काही शो मिळतो, मोठा प्रोजेक्ट मिळतो, कदाचित असंच असेल. तुम्ही ह्या गोष्टी हसून नेत असल्या तरी जे सत्य आहे ते कोणीच नाकारू शकत नाही. सध्या जे बिग बॉक्स जे तुम्ही सत्य म्हणताय मी कळतंय. जे लोक तुमचे लग्न झाले आणि मी तुम्हाला दिसतोय छान ढोल ताशा दरवर्षी मजा, तुम्हाला नाही बघितलं जात ना ते. मी आणि माझे जिजू आहेत तेही माझ्या मागे, माझा भाऊ सक्का भाऊ जो कझिन आहे तो म्हणतो शिव नाही तुला नाही माहिती किती मजा येते. हे मी समजू शकतो की तुमचं असतं की हा काय एवढा हसतोय, हा काय मजा करतोय, कुठे दुसऱ्या देशात जातोय इकडे जातोय. पण ठीक आहे, तुमच्या भावना मी समजू शकतो. नाही, आमच्या भावनेचंही कृष्ण असेल, महादेव असतील, यांनी सुद्धा लग्न केलं, हे कुठे दुःखी होते? तुमचा मी नाही म्हणत की दुःखी सुखी हा हेच नाही, कन्सेप्टच नाही. मेन काय आहे की वेळ यायची आहे, ती वेळ यायची आहे, कारण ते आपल्या हाती नसते ना. आता माझं करिअर सुरू आहे आणि मी ज्या फील्डमध्ये ज्या मातीतून निघालो आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तिथे पोहोचणं. जर कदाचित मी आता केलं तर मला नाही वाटत, मी आता त्या टॉपिकवरच येतो. आईने म्हटलं की लग्न केल्यानंतर फक्त त्या सुनबाईला घरी आणणं मला नाही वाटत. तिला राणीसारखं जर मी ट्रीट नसेल करू शकत, मला नाही वाटत या वेळेला आणायला पाहिजे. तिच्यासाठी मला मोठं घर बांधायचं आहे, मला कुठेतरी सेटल व्हायचं आहे, मुंबईत घर, अजून मला काही बँक बॅलन्स बनवायचा आहे. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल की माझ्या मागे खूप 4-5 प्रोजेक्ट आहेत आणि माझं बँक बॅलन्स छान आहे, तेव्हा कुठल्या तरी दुसऱ्या मुलीला त्या कुठलीतरी जी आई आहे तिला येऊन मी सुखी ठेवू शकतो, ही जेव्हा मला गॅरंटी राहील तेव्हा मी नक्की आईला मला आई आता आईने हा आशीर्वाद तर दिला. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आईने असं काही म्हटलं म्हणजे तुम्हाला काहीतरी बिग शो किंवा काही मिळेल? नाही बघा, आईचा आशीर्वाद शिवाय मी इथेच नसतो पोहोचलो. पण मला असं वाटतं आईचं म्हणणं 1 वर्षात पूर्ण होईल हेच आपण गृहीत धरू बाप्पांच्या सोबत. आणि बघा 2 जनरेशन आहे इथे.
आई ज्या मातीतून मी मोठा झालो आहे, आईची एक एक साधी सुधी सुनबाई आणा आणि घरी. आताच्या ज्या मुली आहेत मला नाही वाटत की मी माझ्या वाईफला, आईच्या सुनीला घरी ठेवून ती राहू शकेल, है ना. तिलाही 10 गोष्टी मला द्यावं लागेल, तिच्याही काही इच्छा असतील. तर मला जेव्हा मी त्याप्रमाणे मी उभा राहील ना स्वतः, की अरे नाही आता मी रेडी आहे, तेव्हा मी आईला सांगेल आई आता करूया. म्हणून भोळी म्हणतोय मी की सगळं कसं आहे, घरी आल्यानंतर करिअर आहे, घर आहे, मला दोन्ही बॅलन्स करायचं आहे. मला इंडस्ट्रीत कधी कधी अशा गोष्टी होतात की 4 वर्ष 2 वर्ष तुमचं टिकतं आणि मग म्हणतात अरे यार तुझं नशिबातच नसेल, तुझ्या नशिबात दुसरी असेल. असं मला नाही करायचं आहे कोणाच्या मुलीसोबत किंवा माझ्या राणीसोबत. मला एकदा करायचं आहे. आणि माझे आई बाबा तुम्ही आहात, मी जे बघतो आजूबाजूला माझे काकू वगैरे, ते जेव्हा एकदा सुरू झालं त्यांचा कधी ब्रेकअप कधी डिवोर्स हा टॉपिकच नाही, भांडणं झाले, तर मला तसं काहीतरी लग्न करायचं. त्यासाठी मी वेळ घेतोय. तुम्हाला हाच टॉपिक ऐकायचा होता गणपतीच्या दिवशी, पण मी सांगितलं तुम्हाला, तर थँक्यू. मला एक शेवटचा प्रश्न विचारतो. सध्या बिग बॉसचं चालू आहे, कोण तुमच्या मनात आहे, कोण व्हायला पाहिजे किंवा कोणाला सपोर्टिंग असेल? बघा 2 गोष्टी याच्यात, मी तर बिग बॉसला सपोर्ट करतो, पण डिझर्विंग आणि गरज अशा 2 गोष्टी आहेत. डिझर्विंग जरी असला तर कदाचित एकाला जर ट्रॉफी मिळाली ज्याला गरज असेल, तो त्या गोष्टीमुळे कदाचित त्याची लाईफ चेंज होईल. मला पर्सनली वाटतं की त्याला मिळालं पाहिजे. त्यांनी जर एफर्ट्स घेतले तो चांगला माणूस आहे. आणि जनता खूप, आपण जे आपल्या महाराष्ट्रातली जनता आहे खूप हुशार आहे, ती माणुसकी बघते. आपल्या महाराष्ट्रात मला एक गोष्ट खूप आवडते की आपण रूप रंग या सगळ्या गोष्टी, पैसे वगैरे नाही बघत. तुम्ही आपले जे कलाकार आहेत, लेजंड आहे मोठे मोठे, अशोक सराफ सर असू द्या, लक्ष्मीकांत सर असू द्या, हे ना कलाकार चांगले होते, माणूस चांगले होते म्हणून सुपरस्टार झाले. तर आपल्यात ना ते बिग बॉसमध्ये तसंच आहे, तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात ना त्यांनाच लोक वोट करतात, जिंकवतात. जेव्हा तुम्ही काहीतरी गुड लुकिंग असू द्या आणि तुम्ही माणूस म्हणून चांगले नसाल तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रात लोक ते गोष्टी थोड्या अवॉइड करतात. हिंदीत चालून जाईल, महाराष्ट्रात नाही चालत ते. आज मोठ्या जल्लोषात, मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशा वाजवत स्वतः शिव ठाकरेंनी आपल्या बाप्पाला, लाडक्या बाप्पाला घरी आणलं आणि 10 दिवस मनोभावे त्यांची पूजा अर्चना, आराधना, साधना करणार आहेत. तळवंडीकडून शिव ठाकरेला गिफ्ट बाप्पांसमोर ठेवायचं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.